नमस्कार. मकर राशीचं आयुष्य कधीही गोंगाटाचं नसतं. ती ओरडत नाही, तक्रार करत नाही, स्वतःचं दुःख जगाला सांगत नाही. पण तिच्या शांततेमागे असतो दीर्घ संघर्ष, संयम आणि न संपणारी मेहनत. मकर हळूहळू चालते पण खोलवर जाते. लोकांना वाटतं याचं आयुष्य साधं आहे, पण सत्य असं आहे की मकरचं आयुष्य सगळ्यात कठीण असतं. हा व्हिडिओ त्या मकर राशीच्या लोकांसाठी आहे ज्यांनी वेळेआधी प्रौढ व्हावं लागलं, ज्यांनी आनंद बाजूला ठेवून कर्तव्य स्वीकारलं आणि तरीही ज्यांना कमी लेखलं गेलं. आता मकर राशीचा काळ बदलतोय आणि हा बदल मकर राशीसाठी शांत पण निर्णायक आहे. भाग 1. मकर राशीचा जन्मस्वभाव, लोकांना न कळलेलं सत्य. मकर राशी जन्मतःच जबाबदारी घेऊन जन्माला येते. इतर राशी स्वप्न बघतात, मकर योजना बनवते. ती भावनाविरहित वाटते, पण प्रत्यक्षात ती भावना दाखवत नाही, कारण तिला कमकुवत दिसायचं नसतं. मकर फार कमी बोलते, पण जे बोलते ते वजनदार असतं. ती उशिरा यशस्वी होते, पण जेव्हा होते तेव्हा कायमस्वरूपी होते. तिची सगळ्यात मोठी ताकद संयम, शिस्त, दीर्घकाळ टिकणारी मेहनत आणि कमजोरी स्वतःवर जास्त ताण, भावना दाबून ठेवणं. भाग 2. बालपण, जबाबदाऱ्या आणि वेळेआधी आलेलं प्रौढत्व. मकर राशीचं बालपण अनेकदा जबाबदाऱ्यांनी झाकोळलेलं असतं. इतर खेळत असताना मकर विचार करत असते, उद्या काय? घरात आर्थिक ताण, अपेक्षा, तू समजूतदार आहेस हे वाक्य. यामुळे मकर लवकर मोठी होते, पण तिचं बालपण हरवतं. भाग 3. नातेसंबंधात मकर राशीचा संघर्ष. मकर राशी नातेसंबंधात हळू उघडते, पण एकदा मन दिलं की ती पूर्णपणे समर्पित होते. तिला भावना शब्दांत मांडणं जमत नाही, त्यामुळे ती प्रेम कृतीतून दाखवते. हीच गोष्ट अनेकदा गैरसमज निर्माण करते. समोरच्याला मकर थंड, दूर किंवा भावनाशून्य वाटते, पण प्रत्यक्षात ती आतून खूप काळजी घेणारी असते. मकर अपेक्षा जास्त ठेवत नाही, पण निष्ठा आणि स्थैर्य ती अनिवार्य मानते. दुर्लक्ष, अस्थिरता किंवा विश्वासघात तिला खोलवर दुखावतो. ती वाद घालत नाही, ती शांत होते आणि हाच शांतपणा तिच्या नात्यांमधला सर्वात मोठा संघर्ष ठरतो. भाग 4. कुटुंब, कर्तव्य आणि ओझं. मकर राशीच्या आयुष्यात कुटुंब हे प्रेमाइतकंच कर्तव्याचं केंद्र असतं. ती लहान वयातच जबाबदाऱ्या स्वीकारते. तू समजूतदार आहेस हे वाक्य तिच्या आयुष्याचं सूत्र बनतं. इतर जिथे आधार शोधतात, तिथे मकर राशीचे लोक आधार बनतात. घरातील आर्थिक ताण, निर्णयांची जबाबदारी, सगळ्यांना एकत्र ठेवणं, हे सगळं मकर शांतपणे उचलते. ती कधी तक्रार करत नाही, कारण तिला वाटतं माझ्यावर विश्वास ठेवला आहे. पण हळूहळू हे कर्तव्य ओझ्यात बदलतं. स्वतःच्या इच्छा, स्वप्न, आनंद हे सगळं नंतरसाठी पुढे ढकललं जातं. मकर थकते पण सांगत नाही, कारण तिला भीती असते की मी कमजोर दिसले तर सगळं विस्कटेल. कुटुंबाच्या अपेक्षा मात्र वाढतच जातात. जेव्हा मकर काहीच बोलत नाही, तेव्हा लोक समजतात सगळं ठीक आहे. पण आतून मकर स्वतःलाच विचारत असते, माझ्यासाठी कोण उभं राहील? तरीही मकर कुटुंबापासून दूर जात नाही, कारण तिच्यासाठी कुटुंब म्हणजे ओझं नाही, ते तिचं कर्तव्य, बांधिलकी आणि शांत प्रेम असतं. भाग 5. करिअर, पैसा आणि संघर्ष. मकर राशी मेहनतीची मूर्ती आहे, पण तिचं यश उशिरा येतं, कारण ती शॉर्टकट्स वापरत नाही. ती स्वतःला जाहिरात करत नाही, पण जेव्हा यश येतं ते स्थिर, मोठं आणि दीर्घकाळ टिकणारं असतं. भाग 6. लोक मकर राशीला चुकीचं का समजतात. मकर राशीला बहुतांश लोक खूप गंभीर, थंड आणि भावनाशून्य समजतात. ती हसत नाही, भावना उघडपणे दाखवत नाही आणि गोंधळ घालत नाही, म्हणून लोकांना वाटतं की मकरला काहीच फरक पडत नाही. पण हे सत्यापासून खूप दूर असतं. खरं तर मकर राशी भावना खोलवर अनुभवते, पण त्या प्रदर्शनासाठी नाही, तर स्वतःसाठी जपून ठेवते. ती स्वतःला सावरून ठेवते, कारण तिला कमकुवत दिसायचं नसतं. मकरचं शांत राहणं म्हणजे दुर्लक्ष नाही, तर संयम असतो. लोक मकरला स्वार्थी समजतात, कारण ती स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करते, पण प्रत्यक्षात ती कर्तव्यनिष्ठ असते. ती शब्द कमी आणि कृती जास्त करणारी असते. ती उशिरा यशस्वी होते, म्हणून लोक म्हणतात याचं काही होणार नाही. पण मकरची प्रगती हळू असते, कमकुवत नाही. एकदा उंची गाठली की ती सहज खाली येत नाही. मकरला भावनाशून्य समजणं हीच लोकांची सगळ्यात मोठी चूक आहे, कारण मकरच्या शांततेमागे असतं अखंड निष्ठा, खोल प्रेम आणि न बोललेला संघर्ष. भाग 7. मकर राशीचा काळ कसा बदलतोय. मकर राशीसाठी आता जो काळ बदलतोय तो अचानक घडणारा नाही, तर दीर्घ संयमानंतर मिळणाऱ्या फळांचा काळ आहे.
गेल्या अनेक वर्षांत मकर राशीने शांतपणे संघर्ष सहन केला, मेहनत केली आणि स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून कर्तव्य निभावलं. आता त्याच मेहनतीचं प्रतिफळ मिळायला सुरुवात होते. ग्रहस्थिती मकर राशीला स्थैर्य, ओळख आणि आत्मविश्वास देण्याच्या दिशेने वळत आहे. जिथे आधी अडथळे होते तिथे आता संधी दिसू लागतील. कामात स्पष्टता येईल, निर्णय योग्य ठरतील आणि लोक तुमचं मत ऐकायला लागतील. हा बदल मकर राशीला बाहेरूनच नाही तर आतूनही मजबूत करेल. आता मकर स्वतःला दोष देणं थांबवेल आणि स्वतःच्या मूल्याची जाणीव ठेवेल. नातेसंबंधातही बदल दिसतील. जे लोक फक्त गरजेसाठी जवळ होते ते दूर जातील आणि जे खरे आहेत ते अधिक घट जोडले जातील. हा काळ मकर राशीला एक गोष्ट शिकवतो, संयम कधीच वाया जात नाही. तुमचा संघर्ष आता इतिहास होतोय आणि पुढे येतोय स्थिर यशाचा सुवर्णकाळ. भाग 8. मकर राशीसाठी उपाय. मकर राशीचा काळ स्थिर होण्यासाठी आणि आतून हलकं वाटण्यासाठी संयमासोबत लवचिकता स्वीकारणं फार गरजेचं आहे. मकर खूप काही मनात साठवते, म्हणून पहिला उपाय म्हणजे भावना व्यक्त करण्याची सवय लावणं. कोणाशी तरी मोकळेपणाने बोलणं हे कमजोरी नाही तर आत्मबल वाढवणारा उपाय आहे. शनिदेव मकर राशीचा अधिपती आहे, म्हणून शनिवारी गरजू व्यक्तींना अन्नदान करणं, काळे तीळ किंवा उडीद डाळ दान करणं लाभदायक ठरतं. ओम शं शनैश्चराय नमः हा मंत्र 108 वेळा जप केल्याने मानसिक ताण कमी होतो. मकर राशीने आयुष्य फक्त कर्तव्यांपुरतं मर्यादित ठेवू नये. स्वतःसाठी वेळ राखणं, छंद जोपासणं आणि थोडा आनंद स्वीकारणं हा देखील एक महत्त्वाचा उपाय आहे. नेहमी गंभीर राहण्याऐवजी कधी कधी परिस्थितीला सोडून देणं शिका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला सतत सिद्ध करण्याची गरज नाही हे मनापासून स्वीकारा. याच बदलामुळे मकर राशीचा काळ अधिक स्थिर, शांत आणि यशस्वी बनेल. भाग 9. मकर राशीच्या चुका, सावधानता. मकर राशीची सर्वात मोठी चूक म्हणजे स्वतःवर अतिप्रमाणात ताण घेणं. ती प्रत्येक जबाबदारी एकटीने उचलते आणि मदत मागणं टाळते. यामुळे मानसिक थकवा वाढतो, पण तो बाहेर दिसत नाही. दुसरी मोठी चूक म्हणजे भावना दाबून ठेवणं. दुखलं, निराश वाटलं तरी मकर शांत राहते, पण न बोललेल्या भावना हळूहळू चिडचिड, एकटेपणा आणि नैराश्याचं रूप घेतात. मकर अनेकदा आनंद पुढे ढकलते. हे काम झाल्यावर, थोडं स्थिर झाल्यावर असा विचार करत आयुष्य थांबवते. पण आयुष्य आज आहे, उद्या नाही हे विसरलं जातं. ती स्वतःच्या गरजा कमी लेखते आणि इतरांच्या अपेक्षांना जास्त महत्त्व देते. यामुळे लोक नकळत तिला गृहीत धरायला लागतात. आणखी एक चूक म्हणजे स्वतःचं यश लपवणं. मकर स्वतःची स्तुती करत नाही, त्यामुळे तिच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष होतं. सावधान रहा, कर्तव्य निभावताना स्वतःला विसरू नका. संयम ठेवा, पण स्वतःवर अन्याय करू नका. भाग 10. येणारा सुवर्णकाळ, मकर राशीसाठी संदेश. मकर राशीच्या आयुष्यात आता संयम, कष्ट आणि शांत सहनशीलतेचं फळ मिळण्याचा काळ सुरू होत आहे. ज्या गोष्टींसाठी तुम्ही वर्षानुवर्षे झटला त्यांची पायाभरणी आधीच झाली आहे, आता त्या फळाला येणार आहेत. आतापर्यंत तुमचं आयुष्य जबाबदाऱ्यांनी भरलेलं होतं. स्वतःच्या इच्छा मागे ठेवून तुम्ही कुटुंब, नातेसंबंध आणि कामाला प्राधान्य दिलं. पण येणारा काळ सांगतो, आता तुमची पाळी आहे. करिअरमध्ये स्थिरता, आर्थिक सुधारणेची चिन्ह आणि समाजात मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे. लोक जे आधी दुर्लक्ष करत होते तेच आता तुमचं कौतुक करतील. भावनिकदृष्ट्याही मोठा बदल होईल. एकटेपणा कमी होईल, योग्य माणसं आयुष्यात येतील आणि मनाला आधार मिळेल. हा सुवर्णकाळ तुम्हाला सांगतो, स्वतःवर विश्वास ठेवा. भूतकाळाचं ओझं बाजूला ठेवा. आनंद स्वीकारायला शिका. तुमचा प्रवास कठीण होता, पण आता प्रकाशाची वाट सुरू झाली आहे. मकर राशीसाठी हा काळ नशिबाचा नाही, न्यायाचा आहे. जर तुम्हीही मकर राशीचे असाल तर आजपासून शनी देवाचं नाव घ्या. त्यांच्या भक्ती आणि शक्तीने तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे. पैसा, प्रेम, यश आणि शांती हे सगळं तुम्हाला मिळवायचं असेल तर लक्षात ठेवा, श्रद्धा हीच सर्वात मोठी शक्ती आहे. कमेंटमध्ये ओम शनैश्चराय नमः लिहायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.